औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. कुठल्याही वीज निर्मिती पद्धतीत टर्बाईनची पाते फिरवणे आवश्यक असते. टर्बाईन फिरले की आतील चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले सुवाहक देखील फिरू लागतात. त्यामुळे सुवाहकात विद्युत प्रवाह सुरू होतो. सर्व वीज निर्मिती पद्धतीत हे तत्व समान आहे. फरक फक्त टर्बाईनची पाती फिरवण्याच्या पद्धतीत आहे. आता अणुविद्युत केंद्रे हे एक प्रकारचे औष्णिक विद्युत केंद्रच आहे. फक्त पाणी तापवून त्याची वाफ करण्यासाठी दगडी कोळशाच्या ऐवजी अणुऊर्जेचा वापर केला जातो. औष्णिक विद्युत निर्मिती तंत्राची रचना समजून घेताना या केंद्रात अणुभट्टी, टर्बाईन, जनित्र आणि संगणन यंत्राचा वापर होतो. अणुभट्टीत युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणुकेंद्र विभाजनातून अमाप ऊर्जा उत्पन्न होते. ही अणुऊर्जा बॉयलर्समधील पाणी तापवण्याकरता वापरण्यात येते. आता यामुळे प्रचंड तापमानाची व दाबाची वाफ निर्माण होऊन ही वाफ पुढे टर्बाईनची पाती फिरवण्याकरता वापरली जाते. या कारणाने जनित्रातील विद्युत वाहक तार फिरून विद्युत निर्मिती होते. तप्त व उच्च दाबाच्या वाफेने टर्बाईन फिरवल्यानंतर त्या वाफेचे तापमान व दाब कमी होते. अशा वाफेतील उष्णता काढून म्हणजेच तिला थंड करून तिचे पुन्हा पाण्यात रूपांतर केले जाते. या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र म्हणजे कंडेन्सर या भागात कूलिंग टॉवरमधील पाण्याद्वारे केले जाते. आता अणुभट्टीत होणारे अणुकेंद्र विभाजन किंवा विखंडन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम व क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करतात. अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते. अणुऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रक कांड्या वापरून नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. यावरून आपण असे म्हणू शकतो की अणुविद्युत निर्मिती केंद्रात अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत, औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत, वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. आता आपण जाणून घेऊया अणुविद्युत निर्मितीचे काही फायदे. यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. यामुळे प्रदूषण कमी होते. फायद्यांसोबतच काही तोटेही आहेत, जसे की अणुऊर्जा प्रकल्प आणि आण्विक प्रतिक्रियांमुळे निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा पर्यावरणासाठी धोका आहे. जेव्हा अणु अपघात होतात तेव्हा मोठे नुकसान होते आणि यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यात मोठी गुंतवणूक असते आणि ती किफायतशीर नसते. अणुप्रकल्पाचे बांधकाम, देखरेख आणि देखरेख करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. हे अक्षय ऊर्जेचे स्वरूप नाही,